हाय हॅलो गुड मॉर्निंग सर्वांना. तर आता वाजलेले आहेत सकाळचे 6:30 आणि दिवसाची सुरुवात माझी 6 वाजल्यापासूनच झालेली आहे. तर पाहू शकता किचनमध्ये सगळा पसाराच पसारा दिसतोय. तर पूर्ण किचन क्लीन आहे, भांडी पण घासून झालेली आहेत. पण भांडी जागच्या जागी लावायची आणि थोडंसं आवरून घ्यायचं राहिलेलं आहे. आणि हॉलमध्ये सुद्धा पाहू शकता पोरींची खेळणी पडलेली आहेत. हे सुद्धा मला आता आवरायचं आहे आणि त्यानंतर मला आता वॉकिंगसाठी जायचं आहे. तर आता बाहेर बघा कसं काळोख आहे. अजून मी तुम्हाला दाखवते, 6:30 वाजलेले आहेत आणि अंधार बघा केवढा आहे. तर 7 वाजेपर्यंत काही दिवस उजाडत नाही, काळोखच असतो. त्यामुळे एवढ्या अंधारात मी वॉकिंगसाठी निघू शकत नाही, मला भीती वाटते. त्यामुळे थोडंसं उजाडलं ना तरच मग मी वॉकिंगसाठी जाते. तर तोपर्यंत आता हे बाकीचं आवरून घेते घरातलं. तर रात्रीच मी सगळी भांडी घासून किचन ओटा वगैरे सगळं पुसून स्वच्छ केलं होतं आणि रात्री मी तूप कडवलं होतं. त्यामुळे खूप भांडी पडलेली होती, टब पण पूर्ण भरलेला आहे आणि सगळं थोडंसं सामान पण इकडं तिकडं ठेवलेलं आहे. तर हा मसाल्याचा डबा आहे मोठा, जे की एक्स्ट्रा मसाले असतात ते मी ह्याच्यात ठेवत असते. तर ह्याच्यात हळद सांडली होती, तर ते पण रात्री मी क्लीन करून घेतलं होतं. फक्त ते सगळं आता व्यवस्थित जागच्या जागी ठेवायचं आहे. तर डबा पण छान सुकलेला आहे, ते मी नंतर भरून ठेवते. आणि त्याआधी तर मी बटाटे उकडायला ठेवते, कारण आज मला बनवायचा आहे डोसा. तर त्यासोबत बटाट्याची भाजी बनवणार आहे. तर म्हटलं पातेल्यात आधी बटाटे उकडायला ठेवावे. कुकरमध्ये पटकन होतात बटाटे उकडून, पण कुकरच्या आवाजाने त्या दोघींची झोपमोड होईल, त्यापेक्षा म्हटलं पातेल्यातच ठेवते. म्हणजे उकडून होतील. माझं बाकीचं जे घरातलं पसारा पडलं आहे ते आवरेपर्यंत मग मला उजेड पडला बाहेर की मग वॉकिंगसाठी निघता येईल. आणि मग आल्यानंतर पटकन बटाटे थंड होतील, तोपर्यंत सोलून मग भाजी वगैरे बनवता येईल. मागे मी एक 10-12 दिवसापूर्वी मॉर्निंग रुटीनचा ब्लॉग टाकला होता, की सकाळचं तुमचं रुटीन असं ठेवा ज्यामुळे तुमचं घर आणि मन दोन्ही प्रसन्न राहतील. तर त्या ब्लॉगखाली एका ताईंचा कमेंट आलेला की ताई तुम्ही घरातलं जे काम आहे ते अंघोळ करून आवरायची सवय करून घ्या. तर त्या ताई पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आल्या होत्या आणि पहिल्यांदाच त्यांनी माझा ब्लॉग पाहिला आणि त्यांनी मला जसं सजेस्ट केलं. तर छान वाटलं मला. तर कसं आहे, जी क्लिनिंगचं काम आहे ना ते मला अंघोळीच्या आधीच करायला आवडतं कधी पण. तर कधी असं खूपच एमर्जन्सी असेल तरच माझं क्लिनिंगचं जे रुटीन आहे ते अंघोळीच्या नंतर असतं. अदरवाईज मी जे पण क्लिनिंग करायचं असतं ते सगळं अंघोळीच्या आधीच करते. सो मग बाकी स्वयंपाकाचं वगैरे आहे ते मग अंघोळ करून केलेलं चांगलं असतं. तर रात्री मी कितीही किचन ओटा क्लीन केलेला असला तरी सकाळी परत एकदा अशा प्रकारे ओल्या फडक्याने मी पुसून घेत असते सगळं. तर बटाटे इथं मी मीठ घालून उकडायला ठेवलेले आहेत, त्यामुळे ते छान शिजतात मीठ घालून शिजवलं की. तर असं पुसून घेते. आणि तूप कडवलेलं पातेलं अजून घासायचं आहे, ते बाकी मी तसंच ठेवलेलं आहे. तर घरातली कामं कधी आवरावी, तर खरं तर माझं म्हणणं असं आहे, तर घरातली कामं ही आपल्या सोयीनुसार आवरावी आणि शक्य असल्यास सगळी जी क्लिनिंगची वगैरे कामं आहेत ती सकाळच्या वेळेत करून घ्यावी. त्यामुळे पूर्ण जो दिवस आहे नंतरचा तो आपल्याला मोकळा मिळतो. मग ते तो वेळ आपल्याला जे हवं आहे ते करण्यासाठी युटिलाइज करू शकतो. नाहीतर सकाळच्या वेळेसच आपण थोडासा कामाचा कंटाळा केला, क्लिनिंग नाही केली, तर दिवसभर मग ते आपल्याला एकतर चांगलं नाही वाटणार आपल्याला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दिवसभर तेच काम आपण करत बसू. त्यापेक्षा सकाळच्या वेळेस जर आपण काम आवरलं ना तर घरसुद्धा प्रसन्न राहतं. घर प्रसन्न तर मी नेहमी म्हणते, आपण स्वतः प्रसन्न राहतो, फ्रेश राहतो, आपल्याला एक पॉझिटिव्हिटी फील होते. तर त्यामुळे प्रेफर करावं कधी पण की घरातली कामं जी आहे ती सकाळच्या वेळेस आवरावी. त्यामुळे नंतरचा जो दिवस असतो तो मोकळा मिळतो आपल्याला, जे काही करायचं असेल ते करण्यासाठी, आपली आवड जपण्यासाठी वगैरे. तर ही रात्री घासून ठेवलेली भांडी आहेत ती आता जागच्या जागी लावून घेते. आणि बाहेर पाहू शकता अजूनसुद्धा काळोखच आहे. इथं मी माझ्यासाठी थोडंसं पाणी जे आहे ते कोमट करून घेतलं आहे, ते पिते. आणि इथं फ्रीजमधलं दूध आणि जे डोशासाठी लागणारं पीठ आहे ते मी काढून ठेवलं आहे, कारण काल मी इडल्या बनवलेल्या होत्या आणि त्याचंच पीठ जे आहे ते उरलं होतं. तर ते फ्रीजमध्ये मी ठेवलं होतं, तर त्याच्यापासूनच आज मी डोसा बनवणार आहे. आणि काल हे कांदे आणि बटाटे आणले होते, ते पण तसंच ठेवलं होतं, तर ते पण इथं रॅकमध्ये ठेवते. आणि त्यानंतर हॉलमध्ये जी खेळणीचा पसारा पडलेला आहे तो पण सगळा भरून घेते. आणि हा एक पांढरा कांदासुद्धा त्याच्यात आलेला आहे. तर आता
आता हे सगळं भरून घेते आणि आता थोडंसं बाहेर उजेडसुद्धा पडलेला आहे, तर हे भरून झालं की मग लगेचच मी चालायला जाते आणि मग आल्यानंतर मग बाकीचं सगळं आवरते घरातलं. तर आता इथं वाजलेले आहेत 7:45 आणि मी चालून आलेले आहे आणि इथं आंघोळीसाठी पाणी पण गरम करायला ठेवलेलं आहे आणि तोपर्यंत झाडू मारून घेते आणि दूधवाला पण यायचा आहे अजून. तर दूधवाला येऊन गेला की मग मी अंघोळीला जाते आणि त्यानंतर मला करायची आहे श्राव्याची स्कूलची तयारी. तर बटाटे तर शिजवून ठेवलेले आहेत, तर बटाट्याची भाजी बनवायची आहे, डोसा बनवायचा आहे, श्राव्याला उठवून तिचंसुद्धा आवरून घ्यायचं आहे. चला तर मग ते सगळं मी करून घेते. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघत राहा आणि चॅनलवर जर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात नक्कीच कमेंट करून सांगा. झाडू मारून घेतलं आतलं बाहेरचं सगळं, त्यानंतर झाडांना पाणी घातलं आणि मस्त अशी टवटवीत झाडं बघितली की खूप छान वाटतं सकाळी सकाळी. आणि त्यानंतर दूधवाला काही अजून आलाच नव्हता, त्याची वाट बघत बघत माझी ही कामं चाललेली होती. तर आता बटाटे सोलून घेतलेत मी, आता भाजी बनवून घेते. तर गोळ करून आले, भाजी तर बनवून झालेली होती. तर आता पटकन श्राव्यासाठी छोटेसे 2 डोसे बनवून घेते. आता तिचं टिफिन पॅक करते आणि तिला शाळेत सोडते. तर दूधवाला 8:30 वाजता आला, तर नेहमी तो 7:45 ते 7:15च्या दरम्यान येतो, पण आज थोडासा उशीर झाला. तर त्यामुळे माझं पण थोडीशी गडबड झाली. श्राव्याला स्कूलला सोडायला चालले मी. बाय कर शरू. गुड मॉर्निंग बोल. गुड मॉर्निंग. चला जाऊया. श्राव्याला शाळेत सोडून आले आणि आता घरातली जी राहिलेली कामं आहेत ती पटापट आवरून घेते आणि त्यानंतर अजून देवपूजा वगैरे सगळं करायचं बाकी होतं. तर आता सकाळी फक्त झाडून घेतलं होतं मी. तर आता फरशी देखील पुसून घ्यायची आहे, अनन्याला अंघोळ घालायची आहे, देवपूजा करायचं आहे आणि अजून मग आमच्यासाठी नाश्ता देखील बनवायचा आहे, म्हणजेच डोसे टाकायचे आहेत. तर सकाळचं रुटीन असं थोडंसं बिझीच असतं माझं आणि ज्या दिवशी सुट्टी वगैरे असेल मग त्या दिवशी थोडं मग निवांत आवरते, कारण त्यावेळी कोणाची काही गडबड नसते.
मिस्टरांना सुट्टी वगैरे असेल, श्राव्याला सुट्टी असेल त्या दिवशी मग निवांत चालतं माझं रुटीन. पण ज्या दिवशी ज्यांना त्यांना वेळेवर बाहेर पडायचं असतं त्यावेळेस आपलं पण रुटीन त्यांच्यावरच डिपेंड होतो. त्यामुळे मी गरजेनुसार कामं करते, जे महत्त्वाचं आहे ते अगोदर करते. तर आज मिस्टर नाईट ड्युटीला गेले होते, सो आता फक्त श्राव्यासाठी मी डबा वगैरे बनवून दिला होता. डोसे तिच्यापुरते टाकून दिले. आता त्यांनी येतील तर त्याने आल्यावर मग गरम गरम डोसे टाकते. त्याने येईपर्यंत हे काय माझं काम आहे बाकीचं ते उरकून घेते. तर बेड पण सगळं आवरून घेतला आणि आता इथं सकाळी मी झाडू मारून घेतला होता अंघोळीच्या आधी. तर आता इथं फरशी पुसून घेते स्वच्छ असं. आणि फरशी पण काय मी रोजच पुसते असं नाही, गरज वाटली तरच पुसते. आणि कसं आहे ना, खूप धूळ येते, खूप धूळ येते, त्यामुळे एक दिवसाआड किंवा कधी कधी रोज पुसावीच लागते फरशी. तर पहा स्वच्छ अशी फरशी पण पुसून झालेली आहे. तर छान स्वच्छ अशी फरशी पण पुसून घेतली. आता देवपूजा बाकी आहे. आधी अनन्याला आंघोळ घालते, पाणी तापवलं तिच्यासाठी. तर आवरले आता घर. अनन्याला आंघोळ घालते आणि मग देवपूजा रांगोळी वगैरे करते. तर छान अशी देवपूजासुद्धा करून झालेली आहे आणि काढलेली आहे आज छोटीशी रांगोळी. आणि आज देवपूजेसाठी फुलं पण नाही आहेत, त्यामुळे देवघर थोडंसं रिकामं रिकामं वाटते. पण आणायचं नाही झालं. आता संध्याकाळी आणेन मी फुलं. तर उद्या होतील मग देवपूजेसाठी. तर आता इथं मी मिस्टर आलेले आहेत, सो त्यांच्यासाठी मी इथं मस्त गरमागरम डोसे बनवून देते. आणि डोसे मी बनवते कशावर, तर चपातीच्या तव्यावर मी डोसे बनवते. कारण माझा जो डोस्याचा तवा आहे तो खराब झाला आहे. दुसरा जो मी घेतला होता त्याच्यावर काही डोसे होत नाहीत, त्यामुळे मी चपातीच्या तव्यावरच डोसे इथं बनवून घेते आणि मस्त होत आहेत एकदम. तर थोडं बॅटर मी ह्याच्यातलं काढून ठेवलं आणि थोडंसं पातळ बनवून घेतलं होतं मी. तर नंतर मग अजून मला हे करायचे, रांगोळी काढायची, उंबरट्यावरती उंबरट्याची पूजा करायची. सो म्हटलं माझ्यासाठी नंतर टाकावे. आणि डोसे कसे मस्त कुरकुरीत गरम गरमच छान लागतात, त्यामुळे म्हटलं आता मिस्टरांपुरते टाकून द्यावं. आणि रांगोळी वगैरे करून झाल्यावर निवांत मग माझ्यासाठी डोसे टाकून मग मस्त गरमागरम मी पण खाऊन घेईन. तर बघा मस्त असे चपातीच्या तव्यावरती इथं मी डोसे बनवते. तर खरं तर हा इडलीचा पीठ होता. काल मी इडल्या बनवल्या होत्या, तर तेच थोडंसं उरलं होतं, फ्रीजमध्ये ठेवलं मी. आणि म्हटलं आज त्याचेच डोसे बनवावे, म्हणून सकाळीच बटाट्याची भाजी बनवली. आणि आता मस्त गरमागरम असे डोसे बनवून घेते. आणि मस्त होतात बरं का, चपातीच्या तव्यावरती सुद्धाच डोसे छान होतात, चिपकत वगैरे नाहीत. मी मागे पण उपवासाच्या वेळेस चपातीच्या तव्यावरतीच केले होते उपवासाचे डोसे, तर ते सुद्धा छानच झाले होते. तर हे आपले नॉर्मल तांदळाचे डोसेसुद्धा मस्त होत आहेत. तर पाहू शकता छान असे कडे सोडून घेते सगळी करून आणि छान असा आता हे डोसा पलटी करून घेते. तर हे इडलीचं बॅटर होतं, त्यामुळे मी ह्याच्यात थोडेसे पोहे घातले होते, त्यामुळे डोशाला कलर जो आहे तो खूपच डार्क आलेला आहे. तर पाहू शकता आता पलटी केल्यावर तुम्ही. तर मस्त एकदम जाळीदार असा डोसा इथं चपातीच्या तव्यावर मी बनवते. आणि दूधसुद्धा तापवायला ठेवलं आहे साईडला.
तर इथं मिस्टरांसाठी मस्त असे गरमागरम डोसे बनवून तयार आहेत आणि इथं आहे बटाट्याची भाजी. तर सकाळी श्राव्याला शाळेत सोडून आल्यानंतर अनन्याला पण मी डोसा टाकून दिला होता, तर तिचा नाश्ता झालेला आहे. सो इथं मी मिस्टरांसाठी ताट वाढलेला आहे आणि इथं रांगोळी, उंबरठ्याची पूजा वगैरे सगळं झालेलं आहे. मी पण नाश्ता करून घेतला आणि आता आम्ही चाललो आहे श्राव्याला आणायला स्कूलमध्ये आणि त्याला शाळेतून घेऊन आले. आणि भांडे बघा केवढी पडलेली आहेत, ती सगळं घासायचं, किचन सगळं क्लीन करायचं आहे. तर आता परत मी तिच्यासाठी इथं डोसा टाकलेला आहे, कारण तिला डोसा टिफिनमधला खूप आवडला होता. तर आल्यानंतर पण ती स्कूलमधून गेटमधून बाहेर आली तेव्हापासूनच सांगते मला गेल्यावर डोसा बनवून दे. सो तिला उगं मस्करी करत मी म्हटलं पीठ संपलं आता नाही, आपण परत कधीतरी बनवू. सो ती नर्वस झाली आणि आल्यानंतर गपचूप मी तर तिच्यासाठी डोसा बनवला, तर ती जाम खुश झाली. तर डोसा मी एकदम पातळ कुरकुरीत असा पेपर डोसा बनवून दिलाय तिला आणि तो तिला टिफिनमध्येच खायचा होता, कारण तिने स्कूलमध्ये टिफिनमध्ये खाल्ला होता ना. तर तिला वाटलं ते टिफिनमध्ये खाल्ल्यानंतरच जास्त टेस्टी लागतं. सो म्हणून तिला टिफिनमध्ये खायचा होता. तर पाहू शकता किती खुश आहे ती. सो अनुसाठी पण एक इटुकला पिटुकला डोसा बनवून दिला. तर मस्त दोघी इथं बाहेर गॅलरीत बसून डोसा एन्जॉय करतायत. चला तर मग आजचा हा ब्लॉग मी येताच एंड करते. भेटते तुम्हाला आणखीन एका छानशा डेली ब्लॉगसोबत. तोपर्यंत काप्या मस्त राहा, आनंदी राहा, स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या. बाय बाय.